हॅलो स्टुडंट्स, आपण प्रकरण नंबर 1 कार्यप्रेरणेचे सिद्धांत अभ्यासत आहोत. अगोदरच्या लेक्चरला तुम्ही अब्राहम मास्लो यांचा क्रमबद्ध गरजांचा सिद्धांत बघितला आहे आणि आज आपण हर्झबर्ग यांचा द्विघटक सिद्धांत पाहणार आहोत, म्हणजे हर्झबर्ग यांची 2 फॅक्टर थेअरी. ओके, यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला? कार्यप्रेरणा म्हणजे अभिप्रेरणा म्हणजे मोटिवेशन. ओके, सो कार्यप्रेरणा निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या घटकांचा वापर केला जातो. अशा घटकांचे वर्गीकरण आर्थिक घटक व आर्थिकेतर घटक असे केले जाते. मानवी गरजांची पूर्तता कार्यप्रेरणा यांचा आहे. मानवी गरजांची पूर्तता आणि कार्यप्रेरणा यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे असे स्पष्ट झाले आहे. अनेक प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते, त्यामुळे आर्थिक प्रेरणा दिल्यास कार्यक्षमतेमध्ये वाढ होते हे स्पष्ट झाले आहे. ओके, दीर्घकाळापर्यंत याच निकषाच्या आधारे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु नंतर असे दिसून आले की आर्थिक प्रेरणा देऊन सुद्धा कार्यप्रेरणा किंवा कार्यक्षमता अपेक्षित प्रमाणात वाढत नव्हती. म्हणून मानवी वर्तनाचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली. ज्या वेळेला आर्थिक प्रेरणा देऊन सुद्धा कर्मचाऱ्यांमध्ये कार्यक्षमता वाढत नव्हती, त्यावेळेला कर्मचाऱ्यांच्या वर्तनाची अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली. त्यातूनच फ्रेडरिक हर्झबर्ग या वर्तनवादी व्यवस्थापन तज्ञास अभ्यास करण्याची कामगिरी सोपवण्यात आली. त्यांनी अमेरिकेतील विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या 200 अभियांत्रिकी व लेखपाल यांच्या सविस्तर मुलाखती घेऊन आपले निष्कर्ष मांडले. त्यांच्या अभ्यासाचा भर कर्मचाऱ्यांना मिळणारे कार्यसमाधान व त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता याच्यातील संबंध स्पष्ट करणे हा होता. त्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समाधानावर किंवा असमाधानावर परिणाम करणारे विविध घटक अभ्यासले. त्यांनी काय केलं तर कर्मचाऱ्यांच्या समाधानावर आणि असमाधानावर परिणाम करणारे घटक त्यांनी अभ्यासले व त्या आधारे त्या घटकांचे 2 गटामध्ये वर्गीकरण केले गेले. हे 2 घटक समूह म्हणजे आरोग्यदायी किंवा निर्वाह विषयक घटक आणि प्रेरणादायी घटक. ओके, हायजेनिक फॅक्टर, मोटिवेटिंग फॅक्टर 2 घटक आहेत. त्यामध्ये पहिला आरोग्यदायी घटक. आरोग्यदायी घटकामध्ये कर्मचाऱ्यांना विशिष्ट पातळीपर्यंत समाधानी ठेवणाऱ्या घटकांना आरोग्यदायी घटक असे म्हणले जाते. बघा, कर्मचाऱ्यांना विशिष्ट पातळीपर्यंत समाधानी ठेवणाऱ्या घटकाला आरोग्यदायी घटक असे म्हणले जाते, परंतु हे घटक कार्यप्रेरणा निर्माण करतील असे नाही. परंतु या घटकापासून कर्मचाऱ्याला मोटिवेशन मिळालं असं काही नसतं. हे घटक कार्यपरिस्थितीशी संबंधित असतात. हे घटक उपलब्ध असतील तर ती विशिष्ट पातळीपर्यंत समाधान निर्माण करतात. ओके, आरोग्यदायी घटक जर उपलब्ध असतील तर ते विशिष्ट पातळीपर्यंत समाधान निर्माण करत असतात कर्मचाऱ्यांना, परंतु जर ते उपलब्ध नसतील तर मात्र कर्मचाऱ्यांमध्ये असमाधान निर्माण करतात ते. ओके, म्हणून त्यांना असमाधान निर्माण करणारे घटक असंही म्हणलं गेले. आरोग्यदायी घटकांना असमाधान निर्माण करणारे घटक असं सुद्धा म्हणलं गेलेलं आहे, कारण ज्यावेळी ते घटक आरोग्यदायी घटक उपलब्ध असतात त्यावेळेला ते विशिष्ट पातळीपर्यंत कर्मचाऱ्यांना समाधान निर्माण करत असतात, परंतु ज्या वेळेला ते घटक उपलब्ध नसतात त्यावेळेला ते असमाधानकारक घटक असतात. या घटकामध्ये या घटकांमध्ये कशाचा समावेश होतो? ओके, सो या घटकामध्ये संस्थेची धोरणे, प्रशासन, पर्यवेक्षण, वेतन, नोकरीची शाश्वती, वरिष्ठ कनिष्ठ संबंध इत्यादी 10 घटकाचा
इत्यादी 10 घटक यामध्ये सांगितले गेले आहेत. या 10 घटकांचा समावेश होतो यामध्ये. म्हणजे की संस्थेची धोरणे, प्रशासन, पर्यवेक्षण, वेतन, नोकरीची शाश्वती आणि वरिष्ठ कनिष्ठांशी असणारे संबंध. हे घटक जर कर्मचाऱ्यांपाशी उपलब्ध असतील तर ते एक विशिष्ट पातळीपर्यंत समाधान निर्माण करतात, आणि जर हे घटक उपलब्ध नसतील तर ते कर्मचाऱ्यांमध्ये असमाधान निर्माण करतात. ओके, सो प्रेरणादायी घटक, मोटिवेटिंग फॅक्टर्स. मोटिवेटिंग फॅक्टर काय करतात, प्रेरणादायी घटक काय करतात, तर हे घटक कर्मचाऱ्यांच्या समाधानात पर्यायाने कार्यक्षमतेत वाढ करतात. ओके, हे घटक काय करतात तर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करतात. परंतु हे घटक जर उपलब्ध नसतील त्यावेळेला ते घटक कर्मचाऱ्यांमध्ये असमाधान निर्माण करत नाहीत. लक्षात ठेवा, जर प्रेरणादायी घटक उपलब्ध नसतील त्यावेळेला कर्मचाऱ्यांमध्ये असमाधानकारक वातावरण निर्माण होत नाही. हे घटक प्रत्यक्ष कार्याशी निगडीत असतात. कर्मचाऱ्यांचे यश किंवा कार्य जे केलेले असेल ते, बढती, जबाबदारी, मान्यता, विकासाची संधी इत्यादी घटकाचा समावेश यामध्ये होत असतो. म्हणजे ज्या वेळेला प्रेरणादायी घटक कर्मचाऱ्यांबरोबर उपलब्ध असतात त्यावेळेला कर्मचाऱ्यांचे समाधान, प्रेरणा वाढत असते, आणि ज्या वेळेला ते उपलब्ध नसतात त्यावेळेला त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही. आहे त्या स्थितीमध्ये ते कंटिन्यू काम करत असतात. ओके, म्हणजे ते घटक असमाधानकारक घटक म्हणता येणार नाहीत त्यांना. आरोग्यदायी घटकांमध्ये जे घटक आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, ते स्लाइडवर आहे. जसे की संस्थेची धोरणे, प्रशासन, पर्यवेक्षण, सहकार्यांशी संबंध, वरिष्ठांशी संबंध, कनिष्ठांशी संबंध, पगार, नोकरीची शाश्वती, व्यक्तिगत जीवन, कार्यपरिस्थिती, पद किंवा स्थान. हे आरोग्यदायी घटक ज्या वेळेला कर्मचाऱ्यांबरोबर उपस्थित असतील त्यावेळेला ते त्यांचं कर्मचाऱ्यांची समाधान, कर्मचाऱ्यांची प्रेरणा हे टिकून राहत असते, आणि ज्या वेळेला ते उपलब्ध नसतात त्यावेळेला त्यांचं समाधान, त्यांचं मोटिवेशन हे कमी होत असतं. ओके, आता प्रेरणादायी घटकांमध्ये जे घटक आहेत ते मध्ये कार्यसिद्धी किंवा यश, मान्यता, बढती, प्रगतीची संधी, जबाबदारी, कामाचा अहवाल. हे घटक असे आहेत की ज्या वेळेला हे घटक कर्मचाऱ्यांजवळ उपलब्ध असतात त्यावेळेला कर्मचाऱ्यांचं समाधान हे वाढत असतं. परंतु ज्या वेळेला हे घटक उपलब्ध नसतात त्यावेळेला कर्मचाऱ्यांवर काहीही परिणाम होत नाही. या सिद्धांताच्या आधारे व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी घटक कसे उपलब्ध करून देता येतील या दिशेने विचार केला गेला. त्याचबरोबर आरोग्यदायी घटक कमी होणार नाहीत याची दक्षताही घेतली गेली. या सिद्धांताच्या जमेच्या बाजू म्हणजे हा सिद्धांत शास्त्रीय माहिती व पद्धतीवर आधारित आहे. लक्षात ठेवा, हर्सबर्ग यांचा सिद्धांत शास्त्रीय माहिती व पद्धतीवर आधारित आहे. फक्त आर्थिक फायदे देऊन किंवा कार्यपरिस्थितीमध्ये सुधारणा करून कार्यक्षमतेमध्ये वाढ करता येत नाही, तर ती प्रत्यक्ष कार्याशी संबंधित घटकच कार्यप्रेरणा निर्माण करू शकतात. समाधान मिळवून देणारे व असमाधान मिळवून देणारे घटक हे वेगवेगळे असतात. समाधान व असमाधान यामध्ये एक स्थिती असते जी स्थिर असते. असा या पद्धतीनं हर्सबर्ग यांचा द्विघटकाचा सिद्धांत आहे. दोनच घटक यामध्ये सांगितलेले आहेत, एक आरोग्यदायी घटक आणि दुसरा म्हणजे प्रेरणादायी घटक. त्यामध्ये पण आरोग्यदायी घटक ज्या वेळेला उपलब्ध असतात त्यावेळेला कर्मचाऱ्यांचे समाधान व प्रेरणा टिकून राहत असते. ज्या वेळेला आरोग्यदायी घटक उपलब्ध नसतात म्हणजे अनुपलब्ध असतात त्यावेळेला कर्मचाऱ्यांचे समाधान व प्रेरणा ही कमी होत असते, घटत असते, डिक्रीज होत असते. आणि प्रेरणादायी घटकांमध्ये एवढं लक्षात ठेवायचं की प्रेरणादायी घटकामध्ये ज्या वेळेला प्रेरणादायी घटक हे उपलब्ध असतात त्यावेळेला त्यांचं कर्मचाऱ्यांचं समाधान व कर्मचाऱ्यांची प्रेरणा जी असते ती वाढत असते. ओके, वाढत असते. आणि ज्या वेळेला ते उपलब्ध नसतात त्यावेळेला त्यांच्यावरती काहीही परिणाम होत नाही. अशा या 2 पॉइंट्स मध्ये
हा सिद्धांत सांगितला गेलेला आहे आपल्याला. ओके, तो पुढच्या लेक्चरमध्ये तुम्ही डग्लस मॅग्रेगर यांचा क्ष सिद्धांत व य सिद्धांत हे पाहणार आहात.